घेतले लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन ह्या पार्टवर डेरिव्हेटिव्हच्या ह्या पार्टवर. पण लक्षात ठेवा मी एक्सरसाइज 2.3 म्हटलं आहे त्याच्यामध्ये. ॲक्च्युअल तो एक्सरसाइज 1.3 आहे. ते बरोबर चेक करून घ्या. एक्सरसाइज 1.3 लक्षात ठेवा. एक्सरसाइज 2.3 ला एक्सरसाइज 2.3 ला तिथे एक्सरसाइज 1.3. आता हे पहिलं क्वेश्चन 1 मधलं हे तिसरं प्रॉब्लेम आहे. x² + 3 रेस्ट टू द पॉवर 3/2 त्याच्यानंतर sin क्यूब 2x × 2⁻⁴ आता हे प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. तर कसं सॉल्व करायचं पहा. तर हे कॉम्प्लिकेटेड आहे पहा. मल्टिप्लाइड रेस्ट टू द पॉवर आहे ना. म्हणजे आपलं काय कॉम्प्लिकेटेड फंक्शन पहिला टाइप कॉम्प्लिकेटेड फंक्शन कंटेनिंग प्रॉडक्ट डिव्हिजन किंवा पॉवर असं काहीतरी असेल तर तिथं काय मल्टिप्लाइडचे लॉगॅरिथमचा रूल अप्लाय करता येते, डिवाइडचा लॉगॅरिथमचा रूल अप्लाय करता येते, पॉवरचा लॉगॅरिथमचा रूल अप्लाय करता येते. प्लस दोन फंक्शन प्लस किंवा मायनस मध्ये असेल वेगवेगळे तर तिथं डायरेक्टली लॉगॅरिथम घ्यायचा नाही. ते आपण टाईप पाहून येतो. पण याला लेट y निघू कोणाला पहिल्यांदा लेट y = x² + 3 रेस्ट टू द पॉवर 3/2 × sin क्यूब 2x × 2⁻⁴ तीन फंक्शन आहे. मल्टिप्लाइड आहे. रेस्ट टू द पॉवर आहे. मग आता हे प्रॉब्लेम जर सॉल्व करायचा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x तर प्रॉडक्ट रूल तिघाचा प्रॉडक्ट रूल कठीण आहे. कंपोजिट फंक्शन मध्ये आहे ना. प्रॉडक्ट रूल अप्लाय करायचा डेरिव्हेटिव्ह काढा त्याचा डेरिव्हेटिव्ह काढा. पण हियर मल्टिप्लाइड कॉम्प्लिकेटेड आहे. टेकिंग लॉगॅरिथम ऑन बोथ साइड. फर्स्ट function comes to the easy and then differentiate with respect to x. Taking log on both sides. दोन्ही साइडनं काय घेतला लॉग घेतला. आता लॉगॅरिथम घेतला म्हणजे काय येणार आहे log y equal log इन ब्रॅकेट कंप्लीट ब्रॅकेट याला त्याचा लॉग घेतो. log काय ना x² + 3 रेस्ट टू द पॉवर 3/2 × sin क्यूब 2x × 2⁻⁴x². चले लॉगॅरिथमचे पूर्ण रूल अप्लाय. आता हे तीन फंक्शन मल्टिप्लाइड आहे म्हणजे प्लस होते. प्रत्येकाने लॉग अप्लाय करता येईल. log x² + 3 रेस्ट टू द पॉवर 3/2 प्लस log sin क्यूब 2x प्लस log 2 रेस्ट टू द पॉवर x². असा प्रॉब्लेम आहे. आता पहा इथं रेस्ट टू द पॉवर आहे मल्टिप्लाइड होईल. log y = हे 3/2 log x² + 3 प्लस आता पहा ह्या sin क्यूब 2x आहे म्हणजे हे कसं आहे sin क्यूब 2x म्हणजे sin 2x चा क्यूब आहे ना. होल क्यूब झाला याचा. मग हे क्यूब काय करता येईल इकडे मल्टिप्लाइड 3 log sin 2x. आता इथं 2 चा पॉवर किती आहे x² मल्टिप्लाइड करा. हा पॉवर आहे पूर्ण म्हणजे इकडे मल्टिप्लाइड x² × log 2 झालं. आता पुन्हा कोणते फॉर्म्युले अप्लाय करता येते का नाही. मग याला डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. आता याच्यानंतरचा वर्क करून तुम्ही एक प्रॉब्लेम व्हिडिओ पॉज करून तुम्ही पाहू शकता. पॉज करा व्हिडिओ आणि पाहू शकता. नंतर आता याला डिफरन्शिएट करू. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. काय हे पाहायची डेरिव्हेटिव्ह ऑफ log y = 3/2 constant डेरिव्हेटिव्ह ऑफ dx ऑफ log x² + 3 प्लस
3 multiplied by 3 derivative of d dx of log of sin 2x, बरोबर आहे. नंतर प्लस आता याच्यामधलं कोणतं टर्म कॉन्स्टंट आहे? कॉन्स्टंट आहे log 2, बरोबर आहे. तर log 2 कॉन्स्टंट आहे म्हणजे log 2 सेपरेट log of 2 into derivative of log 2 कॉन्स्टंट म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ काय येणार? x स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह ऑफ x स्क्वेअर, that is डेरिव्हेटिव्ह ऑफ x स्क्वेअर that is equal to, आता डिफरन्शिएट करायचं आपल्याला, बरोबर डिफरन्शिएट करा. log y याची डेरिव्हेटिव्ह 1 by y dy by dx. काला सांगितलं तुम्हाला डेरिव्हेटिव्ह ऑफ log y ची डेरिव्हेटिव्ह 1 by y dy by dx. अशाच्या पुढच्या प्रॉब्लेम मध्ये असे प्रॉब्लेम येणार आहे. 3 by 2 डेरिव्हेटिव्ह ऑफ log ची डेरिव्हेटिव्ह 1 by x, याच्या जागी काय आहे? f of x 1 upon x square plus 3. कशी आहे डेरिव्हेटिव्ह? d dx of log of x equal to 1 by x. x आहे बोलू, पण समजा डेरिव्हेटिव्ह ऑफ log of ह्या x च्या जागी कोणतेही फंक्शन असतं, समजा हे फंक्शन दिलं किती मोठं असो 1 upon f of x, मग कोणाची डेरिव्हेटिव्ह काढायची? डेरिव्हेटिव्ह ऑफ f of x. इथं कोणतं f of x आहे? x square plus 3 1 upon x square plus 3 into derivative of x square plus 3 plus 3 multiplied derivative of log sin 2x 1 upon sin 2x म्हणजे फंक्शन 1 upon function f of x into derivative of f of x means sin 2x plus log of 2 constant into x square ची रूट होते twice x. मल्टिप्लाइड नाही करायचं, 2 multiplied by 2 4 नाही करायचे, कारण हे log 2 वेगळा आहे, log 2 वेगळा आहे डेरिव्हेटिव्ह. हे 2x पहिले लिहायचे. आता इथे येणार 1 by y dy by dx. हे 3 multiplied by 1 3 divided by 2 x square plus 3 multiplied. आता पहा डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढून टाका. x स्क्वेअर ची डेरिव्हेटिव्ह किती येते? twice x. x स्क्वेअर ची डेरिव्हेटिव्ह twice x प्लस 3 ची डेरिव्हेटिव्ह किती येते? 0 प्लस कंप्लीट. आता त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्ह कोणाची काढायची पहा? 3 मल्टिप्लाइड बाय 3 डिवाइड करून टाकू ना, 3 डिवाइडेड बाय sin 2x, बरोबर आहे का? डिवाइड केलं 3 into मल्टिप्लाइड बाय 1 3 sin 2x मल्टिप्लाइड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ sin 2x, sin ची डेरिव्हेटिव्ह sin x ची डेरिव्हेटिव्ह काय येते? डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x cos x. पण इथं काय आहे? x आहे, पण इथे f of x आलं तर f of x आलं तर cos f of x आणि मग या f of x ची डेरिव्हेटिव्ह. असं हे प्रॉब्लेम आहे, बरोबर आहे. म्हणजे काय येणार सांगा? 1 sin 2x ची डेरिव्हेटिव्ह cos 2x into डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x कंप्लीट प्लस त्याच्यानंतर हे 2x पहिले लिहा 2x into log of 2 त्याच्यानंतर 1 by y dy by dx किती येते पहा 2x plus 0 म्हणजे काय होते 2x plus 0 म्हणजे 2x म्हणजे 3 मल्टिप्लाय करून टाका 6x divided by 2x square plus 3. आता या दोन भाग झाले, इथेही दोन भाग दिला असता तर तरी चाललं असतं. प्लस 3 divided by sin 2x multiplied by आता काय येणार पहा cos 2x म्हणजे हे असं लिहिता येईल पहा, याचं काहीतरी कॅल्क्युलेशन करता येते आपल्याला. 3 into cos 2x divided by sin 2x multiplied by 2x ची डेरिव्हेटिव्ह काय आहे पहा 2x ची डेरिव्हेटिव्ह 2x ची डेरिव्हेटिव्ह 2 प्लस 2x into log of 2. आता cos 2x divided by sin 2x म्हणजे cos divided by sin म्हणजे होते cot म्हणजे cot होईल. वन दोघांचा अँगल सारखा आहे dy by dx equal to
2 multiplied 3 3x divided by x square plus 3 plus आता याचा आणि याचा गुणाकार 6 आणि हे cos 2x divided by sin 2x म्हणजे cot 2x plus 2x into log of 2. आता y काय करायचा इकडे मल्टिप्लाय dy by dx equal to y in bracket 3x divided by x square plus 3 plus 6 cot 2x plus 2x into log of 2. आता याच्या नंतर सांगा y ची व्हॅल्यू टाकायची आहे. मग y ची व्हॅल्यू आपण इथं मिटवला आपण पण y ची व्हॅल्यू म्हणजे प्रॉब्लेमची व्हॅल्यू हे व्हॅल्यू टाका. y ची व्हॅल्यू काय y ची व्हॅल्यू टाकल्यानंतर y ची व्हॅल्यू टाकायला लागते y ची व्हॅल्यू किती आहे पहा y ची व्हॅल्यू आहे therefore dy by dx equal to y equal to किती आहे x square plus 3 raised to the power 3 by 2 into sin cube 2x 2 raised to the power x square हा प्रॉब्लेम दिला आहे असा एवढं y ची व्हॅल्यू लेट y equal to घेतलं होतं आपण आणि मग राहिलेलं टर्म 3x divided by x square plus 3 plus त्याच्यानंतर 6 cot 2x plus 2x into log of 2 हे झालं आपलं फायनल आन्सर. बरोबर आहे हे झालं फायनल आन्सर. तर अशा प्रकारचे प्रॉब्लेम आहेत. तर या एक्सरसाइज मध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येऊन जाईल. आता मी प्रॉब्लेम घेतो एक बरं ठीक आहे सोबत प्रॉब्लेम घेऊन घेऊ आता. चला ते चौथा प्रॉब्लेम आहे. आता ह्या चौथ्या प्रॉब्लेम मध्ये पाच बिलकुल म्हणजे कॉम्प्लिकेटेड आहे. पॉवर डिवाइड मल्टिप्लाय म्हणजे लॉगरिथम घ्या. टेकिंग लॉगरिथम ऑन बोथ साइड. टेकिंग लॉगरिथम ऑन बोथ साइड दोन्ही साइडनं काय घ्या लॉगरिथम. लॉग ऑफ y लॉग ऑफ ब्रॅकेट ब्रॅकेट मध्ये लिहू आपण आता पूर्ण लॉग ह्याचा लॉग घेतला लॉग x square plus 2x plus 2 raised to the power 3 by 2 upon त्याच्यानंतर root x plus 3 raised to the power 3 into cos x raised to the power x. तर लॉगरिथमचा रूल पहा डायरेक्टली अप्लाय करू. log of y काही रूल डायरेक्ट अप्लाय करायचे नाहीतर प्रॉब्लेम खूप मोठे होते. सांगा हे याला तर काही फंक्शन मल्टिप्लाइड आहेच नाही. मग log of x square plus 2x plus 2 raised to the power 3 by. आता हे दोन्ही फंक्शन मल्टिप्लाइड जरी असले तर हे काय आहे याला डिवाइड आहे. मग तुम्हाला सांगितलं होतं डिवाइड असलं तर मायनस करत चाललं जातं नाही तर मग तुम्ही दोन स्टेप वाढते. मग काय नाही मायनस log of root x plus 3 raised to the power 3. ओके त्याच्यानंतर काय करणार मायनस log of cos x raised to the power x. अप्लाय द रूल अप्लाय करा. कसं घेऊन राहिलो याने कारण आपलं y राहत नाही. मग आपल्याला हे इक्वेशन 1 y ची व्हॅल्यू टाकायला लागते. हे समजायचं लॉगरिथम मध्ये टेकिंग लॉगरिथम ऑन बोथ साइड त्याची y ची व्हॅल्यू टाकायला लागते बहुतेक. आता हे 3 by 2 हे मल्टिप्लाइड log of y 3 by 2 log of x square plus 2x plus 2 raised to the power 3 by 2 minus 3 log of root x plus 3 minus x into log of cos x. आता याने करायचं 3 by 2 आहे ना पुन्हा 3 by 2 लिहायचं नाही. 3 by 2 मल्टिप्लाइड केलं नाही तर आता आपण कोणतेच रूल अप्लाय करता येत नाही. हे प्लस आहे हे सेपरेट करता येत नाही. हे एकच आहे हे सेपरेट करता येत नाही. आता याची काढून डेरिव्हेटिव्ह. तर इथं पहा डेरिव्हेटिव्ह मध्ये पहा इथं दोन फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह बरोबर काढतात log f of x log f of x. पण इथं तसं नाही आहे. x हे कॉन्स्टंट नाही व्हेरिएबल आहे. मल्टिप्लाइड बाय log cos x. इथं डेरिव्हेटिव्ह काढताना काय करायला लागतं तुम्हाला प्रॉडक्ट रूल अप्लाय.
बरोबर आहे. मी पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह लिहून घेतो. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. डेरिव्हेटिव्ह ऑफ log y, डेरिव्हेटिव्ह ऑफ log of y इक्वल टू 3/2 कॉन्स्टंट, 3/2 डेरिव्हेटिव्ह ऑफ log of किती येणार आहे x स्क्वेअर प्लस 2x प्लस 2 x स्क्वेअर प्लस 2x प्लस 2 माइनस 3 डेरिव्हेटिव्ह ऑफ log of root x प्लस 3 माइनस डेरिव्हेटिव्ह ऑफ x log cos x into log of cos x. आता log y ची लिहू पहा 1/y dy by dx ठरला आहे. आता log डेरिव्हेटिव्ह ऑफ log y 1/y dy by dx इक्वल टू 3/2 इक्वल टू 3/2 log f of x into multiplied 1 f of x म्हणजे x square plus 2x plus 2 multiplied by function derivative of x square plus 2x plus 2 minus 3 याची derivative multiplied 1 upon root x plus 3 log derivative log f of x into 1 upon root x plus 3 minus आता इथं अप्लाय करायला लागेल तुम्हाला प्रॉडक्ट रूल. तर प्रॉडक्ट रूल फर्स्ट फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ हे पहिलं फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन log cos x इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ इथं इकडे लिहितो इकडे बरोबर नाही म्हणा हे मायनस हे इकडे लिहितो मायनस फर्स्ट फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन log of cos x plus second function log of cos x into derivative of cos function dx by dx. अशा प्रकारचं हे डेरिव्हेटिव्ह पाहता इथं काय ना 1/y dy by dx equal to हे 3 multiplied by 1 3 divided by 2 x square plus 2x plus 2 into आता याची डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट काढा. आता x स्क्वेअर ची डेरिव्हेटिव्ह 2x नंतर 2x ची डेरिव्हेटिव्ह 2 प्लस 2 ची डेरिव्हेटिव्ह 0 लिहून घ्या तुम्ही 0 मायनस 3 अपॉन रूट x प्लस 3 ब्रॅकेट मध्ये नाही मायनस हे झालं कंप्लीट. नाही याची डेरिव्हेटिव्ह मग याची डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय करायला लागेल ना मल्टिप्लाइड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शनची डेरिव्हेटिव्ह x प्लस 3 बरोबर आहे. मग आता 3 आणि हे मायनस राहील हे मायनस याची डेरिव्हेटिव्ह बरोबर आहे प्रॉडक्ट रूल हां 3 अपॉन रूट x प्लस 3 मल्टिप्लाइड बाय डेरिव्हेटिव्ह रूट x ची डेरिव्हेटिव्ह किती आहे 1/2 रूट x प्लस 3 ची डेरिव्हेटिव्ह 0 इथपर्यंत लिहिलं. आता याच्या नंतर जे टर्म याच्या खाली लिहितो मायनस फर्स्ट फंक्शन into derivative of log cos x 1 upon derivative of log cos x log f of x 1 upon f of x cos x into derivative of cos x plus log of cos x dx cancel नाही लिहिलं तरी चालते. आता हे ऍडजस्टमेंट इकडे लिहितो पूर्ण प्रॉब्लेम y ची व्हॅल्यू आहे लेट y इक्वल सॉल्व करू आपण किंवा पुस्तकात ही माहिती आहे त्यामध्ये हे y y ची व्हॅल्यू प्रॉब्लेम दिलेला प्रॉब्लेम 1/y dy by dx इक्वल टू आता पाहिलं हे 2 कॉमन घेतल्यामुळे आता कसं राहील इथं 3 मल्टी जेवढं सॉल्व करता येते तेवढं सॉल्व करायचे प्रॉब्लेम x plus 1 2 कॉमन घेतले x plus 1 डिवाइडेड बाय किती 2 into x square plus 2x plus 2 माइनस
आता इथे तर 0 आहे म्हणजे 1/2 रूट x प्लस 0 म्हणजे 1/2 रूट x. याला मल्टिप्लाय करा म्हणजे काय येणार पहा बरं. 3 डिवाइडेड बाय 2 रूट x मल्टिप्लाइड बाय रूट x प्लस 3 माइनस इन ब्रैकेट x into 1/cos x multiplied by derivative of cos x minus sin x. फंक्शन नाही आता x च आहे फक्त इथं झाली डेरिव्हेटिव्ह प्लस log of cos x इथपर्यंत झाला. आता तुमच्या लक्षात आलं स्टेप वाईज बरोबर आहे. आता हे त्यानंतर 1 by y dy by dx equal to हे 2 to cancel म्हणजे 3x plus 1 divided by x square plus 2x plus 2 minus 3 divided by यानं याला मल्टिप्लाय करा नाही तर नका मत मल्टिप्लाय twice root x plus 3 माइनस इन ब्रॅकेट हा sin x डिवाइडेड बाय cos x म्हणजे होते tan हे सर्व सॉल्व करावं लागते आपल्या डेरिव्हेटिव्ह मध्ये tan x आणि हे मायनस साइन मायनस x tan x प्लस log of cos x. आता तुम्हाला माहित आहे ह्या y इकडे पूर्ण इकडच्या पूर्ण टर्मला हा y काय असतो मल्टिप्लाइड म्हणजे dy बाय dx इक्वल टू y इन ब्रॅकेट 3x plus 1 divided by x square plus 2x plus 2 minus काय सॉल्व करता येत नाही जास्तीत जास्त तुम्ही 2 रूट x ने मल्टिप्लाय करू शकता प्रत्येकाने 2 रूट x plus 3. आता पहा काय करायचं हे मायनस ने मल्टिप्लाय करता येते मायनस मायनस प्लस x tan मग ब्रॅकेट लिहायची गरज नाही x tan x आणि मायनस मल्टिप्लाय बाय प्लस मायनस log of cos x आणि याले सारे मल्टिप्लाय किती आहे y. आता y ची व्हॅल्यू टाका dy बाय dx y ची व्हॅल्यू किती आहे पुस्तकात y ची व्हॅल्यू आहे y इक्वल टू इक्वेशन 1 लिहून दिलाय पहा दॅट इज सांगितले मी हा x स्क्वेअर प्लस 2x प्लस 2 रेज टू द पॉवर 3/2 अपॉन रूट x प्लस 3 रेज टू पॉवर 3 cos x raised to the power x in bracket that is 3x plus 1 divided by x square plus 2x plus 2 minus 3 divided by 2 root x plus 3 plus x tan x minus log of cos x. हे झालं कंप्लीट आन्सर. याच्या नंतरचा प्रॉब्लेम पाचवा झालं पूर्ण प्रॉब्लेमचं आन्सर बरोबर आहे. याच्यानंतर चौथा प्रॉब्लेम जरा वेगळा आहे. वेगळं म्हणजे सारखंच आहे फॉर्म्युला अप्लाय करतो. चौथा नाही पाचवा प्रॉब्लेम हा पाचवा x raised to power 5 tan cube 4x divided by sin square 3x. ओके हा आता पाचवा प्रॉब्लेम पहा लेट y इक्वल आणि हे जे क्यूब आहे याचा अर्थ काय होते tan 4x चा होल क्यूब याचा अर्थ काय होते sin 3x चा होल स्क्वेअर. हे तर माहिती आहे ट्रिग्नोमेट्री मध्ये. लेट y सोल्यूशन लेट y इक्वल कॉम्प्लिकेटेड आहे टेकिंग लॉगरिथम ऑन बोथ साइड आणि एकटं जरी असलं तरी पॉवर असलं म्हणजे लॉगरिथम घेऊनही सॉल्व करता येईल. टेकिंग लॉगरिथम ऑन बोथ साइड on both sides log of y log of x raised to power 5 into tan cube 4x divided by sin square 3x. अप्लाय करा लॉगरिथमचा रूल. आता मी 5 घेतो जरा log of y log of x raised to power 5 प्लस वर आहे ना न्यूमरेटर मध्ये आहे log of
tan cube 4x plus minus divide by log of sin square 3x. Log of y equal to इथं काय येणार 5 log of x, इथं 3 log of 4x tan 4x minus 2 log of sin 2 3x. बरोबर आहे, log of sin 3x. आता याला काय करायचं, डिफरन्शिएट with respect to x. Differentiate with respect to x. Derivative of log of y 5 was done. Derivative of log of x plus 3. आता इथं derivative of log of tan 4x minus 2 derivative of log of sin 3x. असे डेरिव्हेटिव्ह काढावे लागतात आपण. आता डेरिव्हेटिव्ह काढू. काय की पहा, डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर log y चे डेरिव्हेटिव्ह ठरलेले डेरिव्हेटिव्ह आहे. log y चे डेरिव्हेटिव्ह 1 by y 1 upon y बरोबर आहे, dy by dx इक्वल. त्याच्यानंतर 5 into log x डेरिव्हेटिव्ह 1 by x. आता इथं बरोबर जरासा वेगळा आहे हा. log tan x डेरिव्हेटिव्ह काढताना बरोबर sin 2 θ चा फॉर्म्युला लागते. तर हे बरोबर पहा, 2 पुष्कळ वेळा प्रॉब्लेम मध्ये येते हा. प्लस 5 log x डेरिव्हेटिव्ह 1 by x प्लस 3 log tan x डेरिव्हेटिव्ह 3 राहील ना इथं, हे 3 multiplied by 1 upon tan 4x multiplied by derivative of tan 4x बरोबर आहे log f of x. तर डेरिव्हेटिव्ह काय येईल 1 upon f of x म्हणजे 1 upon tan 4x multiplied by derivative of f of x minus 2 derivative into 1 upon sin 3x into derivative of sin 3x. आता हे सॉल्व करायचं आहे आपल्याला पूर्ण. ते इकडचं भेटून टाकतो मी. That is 1 by y dy by dx equal to 5 divided by x plus 3 multiplied by 1 tan 4x multiplied by tan x ची डेरिव्हेटिव्ह sec square x आहे ना, x असला तर, पण tan f of x असला तर sec square f of x multiplied by derivative of f of x. इथे f of x x नाही आहे म्हणजे f of x, आणि f of x ची व्हॅल्यू कोणती आहे इथं 4x. म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ सांगा, tan 4x ची डेरिव्हेटिव्ह sec square 4x multiplied by derivative of function म्हणजे 4x. ओके, समजलं. minus 2 1 upon sin 3x multiplied sin ची डेरिव्हेटिव्ह cos 3x and then multiplied by derivative of f of x म्हणजे derivative of 3x. सॉल्व करा आता हे. that is 1 by y dy by dx 5 divided by x plus, आता याला काय करायचं असं, जर sec square आलं खाली tan x आलं त्याने sin cos मध्ये लिहून टाकायचं. 3 multiplied by 1 by tan 4x multiplied tan कसं लिहायचं, sin आणि cos मध्ये. काय येणार पहा, sin 4x divided by cos 4x multiplied by sec square 4x 1 upon cos square 4x multiplied by 4x into 4 minus, आता सांगा इथं काय, cos 3x multiplied by 1 cos 3x divided by sin 2x म्हणजे काय 2 cos वर आहे ना cot 3x into derivative of 3x 3. आता इथं सॉल्व करायचं आहे आपल्याला. 1 by y dy by dx 5 divided by x multiplied by plus 3 multiplied by हे वर जाईल cos 4x divided by sin 4x
multiplied by 1 upon cos square 4x multiplied by 4 minus 3 गुने 6 cot 3x नाही तर 3 3 9 3 multiplied by 3 करा एंगल आहे हा हे इकडे मल्टिप्लाय करायला लागेल 1 by y dy by dx 5 divided by x plus इथं cos 4x ने cos square 4x मतलब cos कैंसिल होईल 4 3 12 डिवाइडेड बाय किती राहील sin 4x into cos 4x minus 12 divided by 4 multiplied by 3 12 cos x 4x कॅन्सल x स्क्वेअर मधला म्हणजे cos 4x राहते म्हणजे sin 4x into cos 4x minus 6 cot 3x आता इथे ऍडजस्टमेंट कोणती करायची आहे ते पाहू आपण अरे वाह हे इंक बदलून राहिला कलर बदलून राहिला सरड्या सारखा इंक हा आता पहा इथं 1 by y dy by dx is equal to 5 divided by x plus आता मी काय करतो याला 2 न मल्टिप्लाय कोणता फॉर्म्युला होतो 2 sin थीटा into cos थीटा मग इथं 2 पाहिजे ना तर वर आणि खाली 2 न मल्टिप्लाय करू 12 multiplied by 2 divided by 2 sin 4x into cos 4x minus 6 cot 3x आता फॉर्म्युला अप्लाय करू 2 sin थीटा into cos थीटा किंवा थीटा बाय 2 sin थीटा बाय 2 किंवा थीटा into cos थीटा म्हणजे sin 2 multiplied by जो अँगल असेल तो अँगल कोणता अँगल सारखा आहे अँगल म्हणजे 2 multiplied by अँगल किती ते पहा बरं मला 1 by y dy by dx 5 divided by x plus 24 sin 2 multiplied by 4x अँगल म्हणजे 8x minus 6 cot 3x आता काय करायचं आहे आपल्याला की y इकडे आणायचं that is dy by dx is equal to y in bracket 5 divided by x plus 24 divided by sin किती होईल 8x minus 6 cot 3x आता y ची व्हॅल्यू टाका आणि 1 upon sin 8x म्हणजे sin 1 upon sin म्हणजे cos x dy by dx equal to y ची व्हॅल्यू येते x raised power 5 tan cube 4x divided by sin square 3x आता मल्टिप्लाय 5 divided by x plus आता काय होईल भैया पहा बरं काय होईल भाऊ हे कसं होईल 1 upon sin चा cosec 24 cosec 8x minus 6 cot 3x हे झालं कंप्लीट आन्सर आता अशा टाइपचे प्रॉब्लेम तुम्ही मिसलेनियस मध्ये दिले आहेत सॉल्व करता आले तर सॉल्व करून पहा तर झालं हे पाच आपण क्वेश्चन पहिल्यामध्ये 4 प्रॉब्लेम घेतले 4-5 प्रॉब्लेम आता काही याच्या नंतरचा टाइप आहे एक टाइप 3 टाइपचे प्रॉब्लेम आहे लॉगरिथम मध्ये ठीक आहे तर याच्या पुढचा प्रॉब्लेम याच्या पुढच्या पार्ट मध्ये पाहू भेटूया पुढच्या पार्ट मध्ये थँक यू